वाचे शिवनाम कया नपाधे
त्याचे पाय माझे आता त्यांचे पाय माझ्या चित्तात आहे. हो, महाविष्णूचा अवतार आहे. वर्णन कोणाचा आहे? देव आणि भक्त आहे. मुळातले कोण आहे? देव आणि ज्यांचं वर्णन करता येतो देव आहे. नाथ महाराज आणि नाथ महाराज भक्त आहे असे म्हटलं चालेल, परंतु मुळात नाथ महाराज भक्तच आहे. कोणाचे? शिवाचे. वर्णन करतात म्हणालो कसा काय? नाथ महाराज कोणाचे अवतार? विष्णूचे. आणि विष्णू भक्त कोणाचा? शिवाचा. राम आणि विष्णू एकच आहे. राम आणि विष्णू एकच आहे. म्हणून राम विष्णू हे चिंतन करतात अहो रात्र रात्र दिवस. कोणाचा? शिवाचा. म्हणजे वर्णनाची किंमत वर्णन करणाऱ्याच्या अधिकारावर असते. दोन्ही एकच आहे. दोन्ही देव काय आहे? एकच आहे. नाथ महाराज जे वर्णन करतात ते समर्पण आहे, योग्य वर्णन आहे. वर्णे विषयाची किंमत ही वर्णन करणाऱ्याच्या अधिकारावर असते. दोन्ही एकच आहे. राम जपे सदाशिव आणि सदाशिव जपे भगवान राम. राम 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 पार्वती मातेला ऐकलं एका दिवशी झाला. राम राम माता म्हणतात हो हे काय लावलं तुम्ही? राम 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 म्हणजे कोणता राम? हे प्रश्न आहे महाराजाचा. हो काही रामांनी भेद करतो. आपला राम वेगळा आणि दशरथाचा राम वेगळा. कोणाचा राम? आत्माराम वेगळा म्हणजे तुमचा आत्मा, आणि दशरथाचा राम वेगळा. पार्वतीला कळतात प्रभू कोणाचं भजन करतात म्हणजे दशरथ. माझा देव
युगायुगाच्या ठाई भगवंताचं भजन करतो. श्रीराम जय राम. हे दशरथ पुत्र राम की जो वनवासात आहे, हल्ली चालला आहे आणि ज्याची पत्नी रामाने फलक करून दिली आणि तो तिचा शोध घेतो आहे. पत्नीचा म्हणे भाऊ कसे रडताय असताना हाय शिके हाय शिके हाय शिके करत चाललाय प्रभू, आणि तुम्ही त्या रामाचं वर्णन करता. हो तोच राम आहे माझा, तोच राम आहे. हो खरं शंका आहे तो राम नाही आणि तो देव नाही. हो तुम्ही कैलास आले, सृष्टी चालत सर्व काही तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या रामाचं भजन करता, रडक्या रामाचं काय? मग तो असं कर, परीक्षा द्यायला जा. खरा राम आहे का खोटा राम? हो सीता अशा प्रकारे पार्वती माता वनात आल्या, रूप बदलवलं, पालटवलं आणि समोरून येऊन राहिले. चालले माझा राम लक्ष्मण असं करत 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 लक्ष्मणाचं लक्ष गेलं ऐका आणि आनंद झाला. प्रभू 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 सीतामाई सीतामाई येऊन राहिले, सीतामाई येऊन राहिले. प्रभू खालची मान वर करताय का? नाही सीतामाई येऊ येऊ प्रभू तुम्ही पाहत सुद्धा आणि एवढ्या जवळ यायला दिसतील. जवळ आल्या आणि जवळ गेला बरोबर आता पार्वती मातेकडे न पाहता या आई साहेब इकडे कोणी तुम्ही सांगा. जो गर्भ होता, अंकार होता, तो राहिला. या आई साहेब असं म्हणता बरोबर हो पार्वती माता आईस्क्रीम लागला. दंडवत काय घातला, प्रणाम घातला आणि खरं प्रगट केलं. असे आमचे मर्यादा पुरुषोत्तम शिवभक्त प्रभू रामचंद्र आणि सर्वसाधारण तुम्ही आपण माणसं मान शिव हरी आणि भक्त यांच्यात भेद करायचा नाही. संतांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. संतांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. हरिहर आणि आता त्याला फार लोकांमध्ये भोग प्राप्त झालेला आहे, भोग झालेला आहे. हे सर्व भगवान नागेश्वर त्यांची कृपा आणि देणगीदारांची सर्व म्हणजे काका पूर्वी फार जुनी मंडळी होती. मला आमचे वैकुंठवासी मुरलीधर हरे
पाटील आमचे वैकुंठवासी रामदेव माळी हो एक आता तेव्हा तिथेच आहेच महाराज ते पहिल्यापासून त्यांनीच कशा प्रकारे हे देवीचं मंदिर वगैरे सर्व आणि त्याचा उपयोग खूप अशा प्रकारचं आणि आता तर हर शोभा आपल्या या मंदिरात 1986 मध्ये 1-2 वर्ष होती आता त्या ठिकाणी फक्त एक खोली होती तिथं मुक्कामी राहायचं खोलीमध्ये या बगीचा फक्त थोडक्यात होता त्यानंतर अशा प्रकारे भव्य दिव्य अशा प्रकारची इमारत आणि सभा न भूतो न भविष्यती असा झाला आणि अजून याच्याकडे फार मोठी क्रांती आणि अशा प्रकारची या ठिकाणी होणार त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे सर्व विश्वस्त मंडळी कार्यकर्ते मंडळी जे काही झाड बोट करता महाराज हो आणि तुमचं सर्वांचं योगदान या ठिकाणी आणि एक मिनिट आणि भगवान शिवाचा आपण भजन करू Thank you.
तुमचा स्वतः असतं आणि बिलवर मग ते बिलवर काढल्या बाहेरवर तिथं ठेवा असं काही नाही. तिच्या घरी घेऊन पुढच्या दुसऱ्या दिवशी धुवून पुसून ते लोक म्हणतात ताजच पाहिजे ताजच पाहिजे ताजच पाहिजे. प्रत्येकाच्या घरापुढे काय केलं पाहिजे एवढी देवायनं संतायनं महाराज पूजा सोपी केली. जवळजवळ एक बिल्व तुम्ही जरी रोज मारलं आणि रोज घरी घेऊन आले आणि धुवून पुन्हा आलं असं महिना 2 महिने जरी केलं तरी तोपर्यंत गेलेले काय केली त्या पाणी काही काय तोडले तोडून टाकले काय कळलं मोठं झालं नाही उद्या असं अशा प्रकारे केलं पूजन सोपं आहे. घरी आहे घराचं पूजन फार सोपं आहे. हो पूजन करा. पूजनाला मंत्रच नाही असं काही भगवान शिवायचं मंत्र पूजन व्रत जरी असतं ओम नमः शिवाय हे म्हणणं सोडायचं नाही. पूजा सुरू ठेवायची. भगवान शिवाची भक्ती तुम्ही मनात घालून केलं आपलं समाधान झाल्याशिवाय नुसती एका पिढीवर करायला जर तुम्ही सहज लावलं आणि ते भगवान शिवाला जर लावलं तर तुमचा पोरगा शाळेचा आता काय होईल अभ्यास करून देईल तर थोडसा आणि येत जा हो तसं तर काही होत नाही. हो नामाशिवाय नाही पूजेशिवाय नाही पण झाल्याशिवाय राहणार नाही. काही ना काहीतरी करावं लागेल. आतापर्यंत देवाने कधी काही ना काही केलं म्हणून त्याचं झालं चांगलं झालं ना वाईटही झालं सांगायचं धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता शिवाचे शिवनाम दया न आहे
दुपारी 2 ते 5 आणि आता पुढच्या सोमवारी याच ठिकाणी 10 ते 12 हरिभक्तीपर्यंत दुर्गादास महाराज हरिकर यांचे कीर्तन होईल. कैलासवासी बाबूदादा पाटील दयापूरकर यांचे पुण्यस्मरणार्थ देशमुख पेट्रोल पंपावर वर्णगाव 11/8/2024 पासून ते 18/8/2024 पर्यंत हरिभक्तपरायण कुंजाजी महाराज भालेगावकर यांचे भागवताचा कार्यक्रम व दररोज कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी 11 ते 18 या कालावधीमध्ये सर्वांनी भागवताचा आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा ही विनंती. हरिभक्तीपरायण सुरेश महाराज कावडे कळवेलकर आता हल्ली महादेव मंदिर, वरणगाव नागेश्वर मंदिर या ठिकाणी आता नुकतंच माझं कीर्तन पार पडलेलं आहे. दरवर्ष सालाबादाच्या नियमाला अनुसरून आणि या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांत हरिबढे सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक श्रावण सोमवारला श्रावण मासात हरिकीर्तनं आयोजित केलेली जातात आणि याही वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी माझ्या वाट्याला हरिकीर्तनाची सेवा आणि भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेली आहे. याचं सर्व श्रेय हरिभक्तपरायण चंद्रकांत हरिबढे सर आणि यांना जात आहे. यांच्यामुळेच इथला आणि मंदिराचा विकास झालेला आहे. यांच्या सहकार्याने यांनीच आणि हा संपूर्ण मंदिराचा विकास केलेला आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो.